गढ़चिरौली चिमूर लोकसभा के सांसद डॉक्टर नामदेव किरसान ने आज विश्राम गृह चंद्रपुर में पत्रकारों से संवाद साधते हुए पत्रकारों के सवालों का उत्तर दिया। वहीं घरकुल योजना के संबंध में शासन द्वारा दी जाने वाली रेती को लेकर शासन के धोरण के संबंध में उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। गढ़चिरौली चिमूर लोकसभा के सांसद डॉक्टर नामदेव किरसान ने आज विश्राम गृह चंद्रपुर में एक पत्रकार परिषद ली और इस पत्रकार परिषद में उन्होंने विभिन्न मुद्दों पर खुलकर बातचीत की तथा पत्रकारों के सवालों का जवाब दिया। वहीं घरकुल योजना के लिए लगने वाले रेती को लेकर सांसद नामदेव किरसान ने कहा कि शासन के धोरण के चलते घरकुल लाभार्थियों को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उन्होंने पत्र परिषद में क्या कहा। शासनाने एकदा जर ठरवलं की घरकुलांसाठी मोफतमध्ये बिना रॉयल्टी जर रेती द्यायची असेल आणि 5 रेती प्रत्येकाला द्यायची असेल तर याच्यामध्ये बाकीच्या अडचणी आडकाठी आणू नये, बाकीच्या त्या ठिकाणी अटी शर्ती ठेवू नये आणि प्रशासनाच्या कमीत कमी दखल राहील अशा प्रकारची व्यवस्था शासनाने करायला पाहिजे होती। परंतु प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचा दखल ही पूर्तता करा, ती पूर्तता करा, ते करा, ऑनलाईन करा, एवढं सगळं त्यांच्या मागे लावलं जातं की ते रेती आणू शकत नाहीत आणि शासनाचं धोरण निश्चित होत नाही। 2 वर्ष आधी हे जाहीर केलं जातं आणि वेळोवेळी ते धोरण बदलवले जातं। यावर्षी सुद्धा तसंच करण्यात आलं आणि आता कुठे ते धोरण ठरलेलं आहे ना आलेलं आहे असं आज मला मीटिंग मध्ये त्या लोकांनी सांगितलं। त्याच्यामुळे रेती त्यांना मिळत नव्हती। आता पावसाळा जवळ आलेला आहे, त्यांना घरं बांधता येणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणखी त्याला 2-4 दिवस लागणार आहेत म्हणून मला सांगितलं ते सगळं सुरळीत व्हायला, त्याच्यानंतर त्यांना परवानगी मिळणार आहे रेती आणायची। हे कुठलं काय धोरण आहे शासनाचं? शासनाने एकदा जाहीर केलं तर पटापट काय धोरण राबवून टाकायचं, आणायचं की हे कागदपत्र तुम्ही घेऊन जा, अशा पद्धतीने कागद मिळेल त्या कागदावर तुम्ही आणू शकता रेती, असं काहीतरी स्पष्ट आणि असं काहीतरी सोपं करून टाकायला पाहिजे ना। एवढी अडचणी कशाला निर्माण करतात आणि धोरण लवकर का ठरवत नाही शासन? एवढं उशीर का लावतात धोरण ठरवायला? CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।